बोर्ड एक्झाम 2024 10वी-12वी बोर्ड परीक्षा 2024 लास्ट 1 मंथ, शेवटचा 1 महिना राहिलाय तुमच्याकडे. मग काही ठरवलं का एका महिन्यामध्ये काय करायचं, कसा प्लॅन बनवायचा, अभ्यास कसा करायचा, अभ्यासासाठी प्लॅन कसा बनवायचा, स्ट्रॅटजीज बनवल्या का? अजिबात नाही. 70 ते 80% विद्यार्थी असे आहेत त्यांनी असं काहीही केलेलं नाही आहे. बोर्ड एक्झाम आहे तुमची, बोर्ड एक्झाम 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात इम्पॉर्टंट फेज आहे हा त्यांच्या लाईफमधला. बोर्ड एक्झाम इम्पॉर्टंट असते. ओके, आता काही जण इथं असतील अ सिंगल पीस ऑफ पेपर कॅनॉट डिसाईड माय लाईफ, पण तसं नाही आहे. तुम्ही त्यामधले नाही आहेत. तुमच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. सिंगल पीस ऑफ पेपर, ते मार्क्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. हे आता समजणार नाही तुम्हाला, नंतर तुम्हाला खूप पश्चाताप इथं होऊ शकते. ओके, तर शेवटचे 30 दिवस तुमच्याकडे आहेत बोर्ड प्रिपरेशनसाठी, पण ॲक्च्युअलमध्ये 30च दिवस आहेत तुमच्याकडे. खरं पाहिलं तर 10वीच्या परीक्षेसाठी आतापासून 2 महिने बाकी आहेत, 12वीसाठी आतापासून 1 महिना 20 दिवस बाकी आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये 30च दिवस तुम्हाला बाकी आहेत. 30 दिवस तुम्हाला मिळणार आहेत प्रिपरेशन करण्यासाठी. कसे? तुमची सराव परीक्षा आहे, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, तुमचे इव्हेंट होणार आहेत, सेंड ऑफ वगैरे 10वीचे, ते दिवस त्यामध्ये धरा. आणि ते दिवस यामधून काढले 1.5 महिन्यामधून, 2 महिन्यामधून, तसे पाहिले तर 30च दिवस आहेत प्रिपरेशन करण्यासाठी तुमच्यासाठी 10वी-12वी बोर्ड परीक्षेसाठी. पण तुमचा काही प्लॅनच नाही आहे. प्लॅन का नाही आहे मी सांगतो. एक मोठा मुद्दा इथं आहे. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजेच एक्सक्युजेस. हिंदीमध्ये म्हणतात बहाणे. तुम्ही बहाणे बनवत आहात इथं 10वी-12वी बोर्ड परीक्षेसाठी. पहा, तुम्ही वर्षभर अभ्यास थोडा काही ना काही केला असेल. तुम्ही दररोज शाळेमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेला, ट्युशनला गेला. कायसाठी गेला? 10वीमध्ये होते तुम्ही, 12वीमध्ये होते, तर बोर्ड परीक्षा देण्यासाठी तुम्ही गेलेले होते. ओके, बोर्ड परीक्षा इम्पॉर्टंट का आहे इम्पॉर्टंट. ओके, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ज्यांना माहिती नाही समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे ते. ओके, शेवटचा 1 महिना आहे तुमच्याकडे. एका महिन्यामध्ये पहा, लास्ट मंथ, शेवटचा मंथ डिसेंबर, 1 महिना होता नवीन वर्ष लागण्यासाठी. गेला 1 महिना, डिसेंबर असाच गेला. आता जानेवारी, फक्त जानेवारी आहे तुमच्याकडे. ओके, आणि जानेवारी माहिती आहे काय? गेला जानेवारी. असाच तुमचा जानेवारी जाणार आहे. ओके, 30 दिवस तुमच्याकडे अशा लवकर जाणार आहेत तुम्ही विचारही नाही करू शकणार. पण तुम्ही एक्सक्युजेस इथं जास्त करत आहात, कारणं जास्त देत आहात अभ्यास नाही करण्यासाठी. पण का नाही करायचा अभ्यास? तुम्ही वर्षभर ट्युशनला गेले, शाळेमध्ये गेले, कॉलेजला गेले. कायसाठी गेले? बोर्ड परीक्षा द्यायची आहे म्हणून. मार्क्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर 10वी-12वीसाठी हे जे 30 दिवस आहेत तुमच्याकडे, या 30 दिवसाचे तुम्ही 60 दिवससुद्धा करू शकता. लास्ट 1 मंथ तुम्ही लास्ट 2 मंथ करू शकता. डिपेंड आहे तुमच्यावरती. तुम्ही लास्ट 2 मंथ कसे करू शकता? 30 दिवसाचे 60 दिवस तुम्ही करू शकता. ओके, पण हे 30 दिवसाचे 60 दिवस तुम्ही कसे करता हे तुमच्यावरती आहे. पहिलं सांगितलं एक्सक्युजेस, तुम्ही बहाणे बनवत आहात बोर्ड परीक्षेसाठी, अभ्यास करण्यासाठी. हे तुम्हाला तुमचं माहिती आहे तुम्ही बहाणे का बनवता. पण सेकंड गोष्ट माहिती आहे काय? मोटिवेशन. सर्वात इम्पॉर्टंट आहे मोटिवेशन. तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे, कारण की बोर्ड एक्झाम द्यायची आहे, बोर्ड एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे. तर मग मोटिवेशन तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे. जर मोटिवेशनच नसेल तर तुम्ही अभ्यास करणारच नाहीत. आज 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी पण गेला. वाट पाहत होते नवीन वर्षाची. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी. गेला 1 जानेवारी. असेच करता 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 बोर्ड परीक्षा उद्याच असेल तुमची. उद्याला विचार करा, उद्या बोर्ड परीक्षा आहे, आणि आजपर्यंत तुमचं जेवढं अभ्यास झाला नाही ना, विचार करा त्या दिवसपर्यंत सेम कंडिशन असणार तुमची. मग काय कराल? आतापासून 1 महिन्याचा विचार करा, मग काय कराल? वाटत आहे ना? त्यामुळे तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा आता तुम्हाला खरी गरज आहे अभ्यास करण्याची. सेकंड पॉईंट सांगितला मोटिवेशनची गरज आहे तुम्हाला. तर मोटिवेशन नेमकं काय? पहा, जे विद्यार्थी मला पाहत आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी त्यांची जे परिस्थिती आहे ना ती तुम्ही पहा.
कशी परिस्थिती आहे तुमची, बॅकग्राऊंड पहा तुमचं काय, बॅकग्राऊंड कोणतं पहा, तुमची फायनान्शियल कंडिशन पहा, तुमची पैसे मॅटर करतात. ओके, पैसे मॅटर करतात आणि ते पैसेसाठी तुम्हाला बोर्ड परीक्षा इम्पॉर्टंट आहे, मार्क्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर मार्क्स घ्याल ना, ते मार्क्स घेऊन तुम्ही पुढे ॲडमिशन घ्याल, ॲडमिशन एखाद्या ट्युशनला, एखाद्या क्लासला, एखाद्या कॉलेजला, तर त्या कॉलेजला ट्युशनला ॲडमिशन घेण्यासाठी एखादी स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. आणि ते स्कॉलरशिप कशाच्या बेसवरती, तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार, ते पैसे मिळणार, ते ट्युशन फ्रीमध्ये तुम्हाला मिळू शकते, ज्याची आवश्यकता असेल तुम्हाला 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर. समजू शकता तुम्ही, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मोटिवेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, आणि थर्ड गोष्ट ते म्हणजेच की फिअर. तुम्हाला भीती वाटत आहे बोर्ड परीक्षेची. बोर्ड परीक्षा आहे, भीती मलाही वाटली होती, तुम्हाला वाटत आहे. तुम्ही ज्या फेजमध्ये सध्या आहे त्या फेजमधून मी गेलेलो आहे. भीती वाटते, बोर्ड परीक्षेची भीती वाटते. पण बोर्ड परीक्षेची भीती फक्त वाटणे आणि असे दिवस जर गेले, जात राहिले, एक दिवस बोर्ड परीक्षा येते, म्हणजे उद्या बोर्ड परीक्षा असणार असा दिवस येणार आहे. ओके, पण एक विचार करा, बोर्ड परीक्षा आहे, तुम्हाला जायचंच आहे, द्यायची आहे बोर्ड परीक्षा. बोर्ड परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागणार आहे, तो पाहणारा, पुढे ॲडमिशन घेणारा, हेच कंडिशन आहे ना. पण तुम्हाला शेवटी बोर्ड परीक्षा द्यावीच लागणार. मग फिअर जो आहे तुमची जी भीती आहे ते तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही ज्या फेजमध्ये ती भीती जाणारच नाही तुमची, पण ती भीती वाटू देण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा ना, अभ्यास सुरुवात करा. कारण की अजून असे जण काही असतील की त्यांनी सुरुवातसुद्धा केली नसेल, पण सुरुवात करणेसुद्धा इम्पॉर्टंट आहे. जे पूर्ण तुम्ही वर्षभरामध्ये तुमच्याकडे काही ना काही तर नोट्स असतील, तुमच्या शाळेमधले, तुमच्या कॉलेजमधले, तुमच्या ट्युशनमधले, ते नोट्स वाचा. ते जे तुम्हाला दिले आहेत ते बोर्ड परीक्षेमध्ये येणार आहे. ओके, बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही म्हणत असाल काय येणार, तुमच्याकडे जे आहे ना टेक्स्टबुक, त्यामधलंच येणार आहे, बाकी कोणतंही येणार नाही. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोड घेऊ नका तुम्ही की एवढे मार्क पडतील तेवढे पाहिजेत, अजिबात. पण हा लास्ट शेवटचे मंथ आहेत ना, तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे 70 ते 80% विद्यार्थी या शेवटच्या महिन्यामध्येच अभ्यास करत असतात. पण अभ्यास करताना ते हे एक विचार करत असतात की आता लवकरच आपली बोर्ड परीक्षा आहे, लवकरच बोर्ड परीक्षा, या विचारामध्ये ते जास्त असतात. पण त्यापेक्षा तुमचा स्टडी करणे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ना की तुमच्यासाठी दिवस मोजणे. तर ही भीती नका बाळगू तुमच्यासोबत, कारण की हे भीती तुम्हाला दिवस तुमचे कमी करणार आहे अभ्यासासाठी. ओके, आणि पहा, मार्क्स मॅटर करतात तुमच्यासाठी बोर्ड परीक्षेसाठी, तर मोटिवेशन ठेवा. मोटिवेशन तुम्ही सांगितलं, जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांची परिस्थितीच तुमच्यासाठी मोटिवेशन आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यास करा, बाकी कशासाठी अभ्यास करू नका, तुमच्या परिस्थितीसाठी अभ्यास करा. कारण की बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स मिळवले, तुमचे पुढची जे प्रोसेस असणार आहे ना तुमच्यासाठी खूप इझी जाणार आहे, तुम्हाला फायनान्शियली मजबूत करणार आहे. ओके, फायनान्शियल तुमचं नुकसान होणार नाही, उलट तुम्हाला बेनिफिट्स होणार आहेत जर तुम्ही मार्क्स चांगले मिळवले तर. ओके, ॲडमिशनमध्ये स्कॉलरशिप मिळणार, कन्सेशन मिळणार फीजमध्ये. ओके, तर तुम्ही मोटिवेट राहा. ओके, त्यासोबत फिअर, अजिबातही भीती बाळगू नका. त्यानंतर एक्सक्युजेस, तुम्ही एक्सक्युजेस भरपूर देता, एक्सक्युजेस अजिबातही देऊ नका, बहाणे अजिबात बनवू नका अभ्यास करण्यासाठी. की मला ट्रॅव्हल करायचं आहे, ट्युशनला जात असतो ट्रॅव्हल करतो, शाळेमध्ये जातो ट्रॅव्हल करतो, त्यामुळे टाईम उरत नाही. ज्याला करायचं आहे ना त्याला करायचं असते. एक्सक्युजेस बहाणे काहीच नाही. करायचं आहे ना तर मग करायचं आहे, असं नका म्हणू की करू की नाही. शेवटच्या 30 दिवसामध्ये 2च गोष्टी सांगणार आहे, फक्त 2 गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. फक्त 2 गोष्टी पहा. हे जे सांगत आहे माझ्या पूर्ण एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगत आहे, जे 2 गोष्टी तुम्हाला करायच्या सर्व विद्यार्थ्यांना A to Z, तुम्ही प्रत्येकजण व्हिडिओ बघत आहात, A to Z विद्यार्थ्यांना 2 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. नंबर 1, रिव्हिजन. आतापर्यंत पूर्ण वर्षभरामध्ये जे तुम्हाला शिकवले, ऑलमोस्ट 10वी 12वीचा सिलेबस तुमच्या शाळेमधला ट्युशनमधला कंप्लीट होत आलेला असेल. ओके, तर नंबर 1 गोष्ट करायची ते म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला जे आतापर्यंत शिकवलं त्याची रिव्हिजन तुम्ही करत राहा. तुम्हाला जे आतापर्यंत शिकवलं त्याची रिव्हिजन तुम्ही करत राहा या शेवटच्या 30 दिवसांमध्ये.
तुम्हाला बाहेरून कुठूनही क्वेश्चन येणार नाही, तुमच्या टेक्स्ट बुकमधूनच तुम्हाला सर्व काही विचारलं जाणार. 10वीचे विद्यार्थी असो किंवा 12वीचे, कोणत्याही सब्जेक्टचे विद्यार्थी तुम्ही असो, तुमच्या टेक्स्ट बुक शिवाय तुम्हाला कुठूनही विचारणार नाहीत. म्हणून रिव्हिजन करत राहणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की एक गोष्ट नेहमी तुम्ही वाचत राहाल, नेहमी तुम्ही करत राहाल तर ते तुमच्या लक्षात राहणार आहे. ओके, तर हे झालं नंबर 1 रिव्हिजन. सेकंड, प्रॅक्टिस. ओके, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. प्रॅक्टिस कशाची? जे तुम्ही रिव्हिजन करत आहात त्याचे क्वेश्चन आन्सर लिहून पाहण्याची प्रॅक्टिस. कारण की बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला लिहावंच लागणार आहे, तर लिहिण्याची प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर क्वेश्चन आन्सर ते लिहून पाहण्याची प्रॅक्टिस अजून क्वेश्चन पेपरची, प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर सॉल्व करा. सराव परीक्षा द्या. काही जण विचारत होते मला इंस्टाग्रामवरती की सराव परीक्षा द्यायची का? सराव परीक्षा द्या, कारण की त्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके, नंतर क्वेश्चन पेपर, पास्ट इयर क्वेश्चन पेपर ते तुम्ही सॉल्व करा. पास्ट इयर क्वेश्चन पेपर मिळणार आहेत तुम्हाला आपल्या ॲपमध्ये. ओके, ॲपमध्ये तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार ॲपची, तिथून तुम्ही पास्ट इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. ओके, तर प्रॅक्टिस हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन पेपरची, क्वेश्चन आन्सर लिहून पाहण्याची. दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, एक रिव्हिजन, सेकंड प्रॅक्टिस. रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस लास्ट 1 महिना करा तुम्ही. गॅरंटीड सांगू शकतो, मला गॅरंटीड प्रत्येक दिवसही तुम्ही करा रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो मी, बोर्ड परीक्षेमध्ये आता यावेळेला जर पेपर दिला त्यापेक्षा 1 महिन्यानंतर तुम्ही हे पूर्ण केलं, 30 दिवसानंतर रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस, तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टसाठी करा. ओके, त्यासोबत आता जे 12वीचे विद्यार्थी आहेत सायन्सवाले, त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो PCMB साठी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजेत असतील, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही देत आहे, जे दरवर्षी 35 ते 40 मार्क्ससाठी बोर्ड परीक्षेमध्ये येत असतात, ते तुम्हाला मी देत आहे. ते कुठं मिळणार? ते तुम्हाला मिळणार आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार वेबसाईटची. तिथं जायचं कोर्सेसमध्ये, तिथं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो म्हणजे PCM, PCB, PCMB असे वेगवेगळे बॅचचे तुम्हाला इथं काय IMP क्वेश्चन मिळणार आहेत. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, आताच घेऊन घ्या तुम्ही, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबत 10वी 12वीसाठी इंग्लिश, मराठी, हिंदीचे कोर्सेस आहेत, जे 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही करून खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. आणि पहा, जर तुम्हाला खरंच खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतील इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये 10वीसाठी आणि इंग्लिश, मराठी 12वीसाठी, मी ते कोर्स तुम्हाला रिकमेंड करणार. बाकी काही रिकमेंड नाही करणार, पण ते कोर्स तुम्हाला रिकमेंड करणार. तुम्ही ते कोर्स केलं ना, तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो, कोणी गॅरंटी देणार नाही, मी गॅरंटी देतो, तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. माझ्या भरोशावर तुम्ही ते कोर्स घ्या. ओके, आणि 1 ते 2 दिवसांमध्येच तुम्ही ते कंप्लीट करू शकता. 10वीसाठी 12वीसाठी लवकरच ते कोर्स येणार आहेत. तुम्ही नेहमी चेक करत राहा ती वेबसाईट, आणि यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला त्याची अपडेट देणारच आहे. ओके, तर जे मी तुम्हाला सांगितलं, शेवटचे 30 दिवस आहेत तुमच्याकडे. आता पुन्हा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी बनवणार नाही. ठीक आहे, कोणती स्ट्रॅटेजी पाहू नका. तुम्ही कितीही स्ट्रॅटेजी पाहिल्या तरी त्या फेलच करणार आहात तुम्ही, मला माहिती आहे. फॉलो तोच करणार ज्याला खरं आतमधून मोटिवेशन त्याला मिळत आहे. करायचंच आहे बाबा, परिस्थिती आपली अशी आहे, करायचंच आहे, बाकी दुसरा ऑप्शनच नाही आहे. ओके, आणि ज्यांना खरंच करायचं आहे त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, ते करणारच आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ठेवू शकता, कारण की पुढे प्रत्येक पेपरसाठी, तुमच्या बोर्डाच्या प्रत्येक पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. ओके, चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. थँक्यू.